Hello everyone and welcome to our new YouTube channel Tea and Ka. We recently took a trip to Goa and we are super excited to share our experience traveling on the Vande Bharat train for the very first time. So let's dive right in. तर अशी आमची जर्नी सुरू झाली टुवर्ड्स गोवा. सकाळी 5:34 दादरवरून वंदे भारत ट्रेन होती आमची. मी तर खूप एक्सायटेड होती, बट लेट बुकिंग झाल्यामुळे आमचे सीट्स वेगवेगळे होते. पण लकीली आम्हाला रत्नागिरीला एकत्र बसायला मिळालं. मग काय, विंडो सीटचा आनंद घेत घेत कोकणातले सुंदर नजारे बघत बघत आम्ही दुपारी 1 वाजता येऊन पोचलो मडगाव स्टेशनला. जर्नी इतकी फास्ट झाली की कधी आम्ही येऊन पोचलो हे सुद्धा कळलं नाही. मग तिथून आम्ही प्रायव्हेट टॅक्सी करून पोचलो अकासा गोवाला. आमचा फर्स्ट डे. हा आहे रिसॉर्टचा मेन एंट्रन्स विथ अ रस्टिक चार्म डोर जो अँटिक स्टाईल लुक देतोय. आणि हा आहे त्यांचा रिसेप्शन एरिया जिथे त्यांनी आयडल ठेवून पीसफुल असं एक वातावरण तयार केलं आहे. आणि हे आहेत आमचे कॉटेजेस. इथेच आम्ही एक सुपर डिलक्स कॉटेज बुक केला आहे विथ अ गार्डन व्ह्यू. हा आहे कॉटेजच्या बाहेरचा छोटासा सिटिंग एरिया जिथून आपण आपला गार्डन व्ह्यू एन्जॉय करू शकतो मस्त चहा घेत घेत. आणि ही आमची रूम जिथे कौसुक काहीतरी रिसर्च करतोय. आणि इथे एक छोटीशी विंटेज विंडो सुद्धा दिली आहे. आणि बाजूला एक ओपन वॉर्डरोब दिलंय जिथे आम्ही आमचं सगळं सामान ठेवलंय. आणि एक फुल विंडो आहे जिथून पूर्ण व्ह्यू आपण बेडवर बसून सुद्धा एन्जॉय करू शकतो. आणि इथे एक मोठा मिरर दिला आहे जिथे मी स्वतःला थोडंसं शो ऑफ करते. आणि वॉशरूम आहे. त्यांचं वॉशरूम एवढं मोठं होतं आणि त्याच्यात त्यांनी एक छोटासा असा प्लांट लावून खूप छान वाईब क्रिएट केली. आणि वॉशरूममध्ये सुद्धा एक मोठा मिरर दिला आहे आणि जिथे असे छोटे छोटे क्यूट लॅम्प्स लावले आहेत ज्यांनी खूप छान लुक येतो आहे. आणि आता आपण जाऊया रिसॉर्टच्या गार्डन एरियामध्ये. इथे तुम्ही बघू शकता की हे फुल्ली ऑक्युपाईड आहेत विथ लॉट्स ऑफ ट्रीज. त्यांनी हा गार्डन एरिया पूर्ण त्यांच्या ट्रीजने ऑक्युपाय करून ठेवला आहे. आणि एक छोटा स्विमिंग पूल सुद्धा दिला आहे. आणि हे आहे त्यांचं रेस्टॉरंट. आणि इथे आम्ही शूट करायला विसरलो कारण आम्हाला लागली होती प्रचंड भूक. मग आम्ही थोडासा आराम केला आणि आम्ही निघालो साऊथ गोवाच्या मार्केटमध्ये. एवढे सुंदर सुंदर आर्ट शॉप्स, क्लोथ शॉप्स बघून मी खूपच कन्फ्यूज झाली. नक्की काय घेऊ आणि काय नको हे मला कळतच नव्हतं. आणि असंच मार्केट एक्सप्लोर करता करता आम्ही कधी बीचवर येऊन पोचलो आम्हाला कळलंच नाही. आणि बीचवर पोचल्यावर तिथे मला दिसली गोव्याची एक फेमस गोष्ट, ती म्हणजे हेअर ब्रेडिंग. माझी खूप इच्छा होती की एकदा तरी गोवामध्ये गेल्यावर हे ट्राय करायचंच. सो मी ठरवलं की ह्यावेळेस आपण हे ट्राय करून बघूया. सो ब्रेडिंग करून झाल्यानंतर आम्ही तिथला मस्त सनसेट व्ह्यू एन्जॉय करायचं ठरवलं. आणि बीच वेव्सचा आनंद घेत घेत हळूहळू कॉफी पीत पीत आम्ही बीचचा सनसेट व्ह्यू एन्जॉय केला. आणि तिथून आम्ही निघालो आमच्या रिसॉर्टच्या दिशेला. रात्रीच्या अंधारात हे मार्केट जरा जास्तच छान वाटत होतं. दुपारचं जेवण लेट झाल्यामुळे आम्ही डिनर स्किप केला आणि डायरेक्ट झोपायचं ठरवलं. आणि ही होती आमची इथली मस्त फॉगी मॉर्निंग. एवढा छान वातावरण झालं होतं की आम्हाला तिथेच बसून कॉफी प्यायचा विचार होता. पण आम्ही ठरवलं की त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन थोडं एक्सप्लोअर करू. आणि तिथे जाऊन आम्ही ऑर्डर केला आमचा ब्रेकफास्ट. बाहेर खूप ऊन असल्यामुळे आम्ही आमचा टाईम इथे स्पेंड करायचा ठरवला. सो पिक्चर्स क्लिक करत करत आम्ही आमचा टाईम इथे स्पेंड केला. आणि मग आम्ही गेलो आमच्या फेवरेट प्लेसवर. ही आहे आमची फेवरेट प्लेस. आम्ही आमच्या दोघांचा सगळ्यात जास्त टाईम या रिसॉर्टमध्ये इथे स्पेंड केला आहे. आणि मग आम्ही इथून गेलो गोव्याचं ऑथेंटिक थाली खायला.
त्यांच्याच रिसॉर्टच्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही लंच करून परत थोडा आराम करून गेलो बॅक टू बीच. बीचवर थोडा टाइम स्पेंड करून कॅन्डललाईट कॉफी करून आम्ही खाल्ले गोल्डन फ्राईड प्रॉन्स आणि प्रॉन्स बिर्याणी. आणि असंच आमचा डिनर करून आम्ही गेलो परत आमच्या रिसॉर्टवर. तर ही आहे आमच्या चेकआउटची मॉर्निंग. सगळी पॅकिंग करून मस्त ब्रेकफास्ट करून आम्ही निघालो आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला, म्हणजेच दी बे अगॉन्डाला. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूच विथ न्यू प्लेस. टिल देन बाय बाय.